रुपाली म्हणत होती ना तेच बराबर होतं. तुझी ह्या बाळावर नजरच आहे. मावशी हे बाळ माझं आहे. जोपर्यंत हे बाळाचं खुळ तुझ्या डोक्यातून उतरत नाही ना तोपर्यंत घरी घेऊ नकोस प्लीज. आई रडू नकोस, मी तुझाच आहे आणि घाबरू पण नकोस. तू मला भेटलीच नव्हतीस ना म्हणून मला नीट सांगता येत नव्हतं. पण ऐक, तू ना लय भारी आहेस. मी पोटात असताना तू आणि बाबांनी किती छान जपलं होतं मला. तू केवढी धीट आहेस ग. तिकडे आपण दंगलीत गेलो ते आठवतं मला. त्यामुळं तू माझ्यासाठी उभी राहशील हे माहिती आहे मला. आप्या काय ग काय झालं आणि इथं काय करतेस? दिदे दिदे गप, रडू नको तू अजिबात. दिप्या मी आता रडत नाहीये, मी मगाशी रडत होते. तुला काय झालंय? मम्मी, दिप्या, बापू, मी आता जे काही सांगणार आहे ते ऐकल्यानंतर तुम्हाला कदाचित धक्का बसेल, पण तू बाळाचं काय सांगणार आहेस का? अमोल हा माझा आणि अर्जुनचा मुलगा. हे फक्त त्या फोटोवरून तुला मला पाना फुटलाय ग. काय सांगतेस तू? हो, आणि आत्ताच त्यामुळेच माझ्या आणि अर्जुनचे जरा भांडणं झाले आणि त्यांनी मला सांगितलं की तू बापूंच्या घरी निघून जा राहायला, आणि म्हणून मी आता इथे रडत होते. तुला नक्की माहिती ना ग? मी अगं तू तरी असं नको बोलूस ग. 3 मुलांना जन्म दिलायस ना तू. आम्ही तिघही जण तुझ्या अंगा खांद्यावर वाढलोय. मम्मी, आपल्या बाळाला आईने दूध पाजणं याचा अर्थ तुला चांगला माहिती आहे, तू समजू शकतेस. तू तरी असं नको म्हणू. अप्पे, मम्मी अगं खरंच, मी आता जेव्हा बाळाला पहिल्यांदा दूध पाजलं ना तेव्हा मी पूर्ण झाले. मम्मी अगं खरंच सांगते, मी कित्येक दिवस असा अडवून ठेवलेला पाण्याचा बांध पटकन फुटावा आणि पाणी असं खळाळून व्हावं ना तसं वाटत होतं मला. किंवा मग अचानक आपल्या अंगातून एकाच वेळी हजारो सूर्यप्रकाश एकत्र बाहेर पडावे असं वाटत होतं. मम्मी अगं आभाळ ना असं पंखाखाली घ्यावं आणि उंच भरारी घ्यावी, मुक्त मोकळं वाटत होतं मला. मम्मी मी कसं सांगू तुला, मला खूप सांगायचंय पण मला सांगता येईना. खरंच मी तुला कळते ना ग मम्मी. आप्या तर काय बी बोलू नकोस, ते बाळ तुझंच आहे. हो दिदे, आम्ही सगळे आहे तुझ्या बरोबर. अगं, हे अर्जुनरावांना कसं समजून सांगायचं, त्यांना कसं पटवून द्यायचं हे? वय आप्या, तुला एकटीला तोंड द्यावं लागणार आहे बघ. हो बापू. बाळा अगं, कुणाला पटवून देणार आहेस ते बाळ तुझं आहे म्हणून? तुला घरच्यांना पुरावे द्यावे लागतील, अर्जुनला समजून सांगावं लागेल. मी पण त्याचाच विचार करत होते आता. पुरावे आणायचे कुठून? DNA टेस्ट. मम्मी DNA टेस्ट करावी लागेल. त्या टेस्टने हे सिद्ध होईल की हे बाळ माझं आणि अर्जुनचं आहे. आतापर्यंत तुझी परीक्षा फक्त पेन आणि पेपरवर होती बघ, मग आता आई म्हणून तुझी परीक्षा सुरू झाली बघ, आणि तुला एकटीला तोंड द्यावं लागणार आहे. नाही बापू, आता मी एकटी नाहीये. आता माझ्यासोबत माझं बाळ आहे. या? दिदे म्हणजे मी माझ्या बच्च्यासाठीचे पायातलं घेतलं होतं. त्याच्याच पायात गेले दिप्या. दिप्या, आपला अमोल दादा परत आला. बघ, तू समजतीस तेवढं हे सगळं सोपं जाणार नाहीये तुला. आता लय काय सोसावं लागेल, तुला समजून घ्यावं लागेल. तुझी खरी परीक्षा आहे बघ, आणि
तुला एकटीला सामोरं जायचं हे लक्षात ठेव. हो बापू. होय बाळा, हे बघ तू आता आज हं? आप्या, फक्त पुरावे मिळाल्याशिवाय कुणाला पण बोलू नकोस. अर्जुनला समजून सांग. दाजींना समजून सांगणं सगळ्यात अवघड आहे बघ. मी करेन माझ्या बाळासाठी. भया, या आप्पीनं हे जे काय केलंय हे मी सांगू का नको? कारण हे जर घरात कळलं ना तर तिला हाकलूनच देत्यात. पण त्याच्यामुळे त्या अर्जाला शंका आली तर हा, कारण ती तर आता म्हणायला लागली हे माझं बाळ आहे, हे माझं बाळ आहे म्हणून. भया, त्या अर्जाला जर का कळलं तर मग आमचं काय खरं नाही. काय करू काय नाही, पण त्याला फोन लावते. हा, हॅलो बंट्या, ऐक ना, तू जरा गेट जवळ ये ना, महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. हा. अगं बया, काय हो, काय झालं? एवढं लग बघे ना कुठं? चालले मी माझ्या बंट्याकडं. बंटेकडं? एवढ्या अर्जंट मध्ये? अहो हाय काहीतरी काम, तुम्हाला काय करायचं तो नसत्या चौकशा. बारशाच्या कामानं थकला असाल, आराम करा आणि उद्या जा. काय नको, जाते मी आणि उशीर झाला तर तिकडच थांबील. म्हणजे एवढंच महत्वाचं आहे एकदम, नाही का? मग काय हो, तुम्ही हे बंट्याच्या लग्नातले कपडे काय घातले होते? आम्ही कुठले बी कपडे घालून काय बी करू, तुम्हाला काय करायचंय हो? हा, घेणं नाही देणं, कंदील लावून येणं. हा, मी आपलं विचारलं फक्त. तेवढेच चांगले कपडे होते आमच्याकडे. चांगले नाही, मला वाटलं की ह्या कपड्यात तुमच्या जरा वाईट आठवणी येत ना, म्हणून म्हटलं. लई डोकं चालतोय हो. हा, छा, अहो माझ्यापेक्षा तुमच्या मायलेकाच डोकं जरा जास्त चालतं बघा. अजिबात नाही. अहो आम्ही तुमच्यासारखे काही खूनबिन तर केले नाहीत ना. ए, तोंडाला ते बरोबर नका. मी काय कोणाचा खूनबिन केलेला नाही. आता गोबया, त्या अर्जाच्या आईला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेलं असतं ना तर ती वाचली असती. पण नेली का तुम्ही आणि म्हणून ती गेली. मग याला खून नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? हा, तुमच्याकडे ना माझ्याशी बोलायसाठी दुसरं काही नसतंच. अहो त्याची काही गरज बी नाहीये. पण लक्षात ठेवा, सारखं सारखं तेच दाखवून तुम्ही सुटू शकत नाही. बया बया बया, मला ना तुमच्या संग बोलायला येळ बी नाहीये आणि थांबायचं बी नाहीये. आणि हा, तुम्ही बी तुमचं डोकं जास्त चालवायचं नाही, सांगून ठेवते. तुम्हाला माहितीये ना माझ्याकडे काय आहे ते. हवा जरा. का घातले असतील यांनी लग्नातले कपडे? आप्पी आणि अर्जुनला खिजवायला तर नसेल ना, पण त्यांचा आणि स्वप्नीलच्या बाळाच्या बारशाचा काय संबंध आहे? काहीतरी काळबीर आहे. काय आहे हे शोधलं पाहिजेत. या आप्पीनं रुपालीच्या बाळाला दूध पाजले, ते बी अंगावरचं. आजवर मला खात्री नव्हती, पण आज मला पक्क कळून चुकलंय की हे बाळ आपलंय आणि मी आता गप्प बसणार नाही. अर्जा, हे अर्जा, अरे तिकडे एवढी आवरावरी चालली, तू आहेस कुठं? आहे की इथेच आहे, बसलो होतो. हा, आईची आठवण येते का? हा, घरात असा एखादा कार्यक्रम झाला की आठवण येतीच नाहीची. तेवढं आहे बरं का. अजून काय आहे? अजून काय बोलू कदम, तुम्हीच सांगा. बोलतोय. आप्पी परत बोलली का बाळाबद्दल? फक्त तेवढंच नाही कदम, तुमची नाईची अशी लय दिवस चालणारी अशी भांडणं झालीत का कधी? म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट तिला समजून सांगताय पण तिला कळानाच. नाही अर्जा, म्हणजे आम्ही दोघं बी साधी माणसं ना रे. हा, पर असं व्हायचं की तिला कायम वाटायचं की मी घरामध्ये पडती बाजू घेतो सरकारांच्या समोर. हा, पर कसं आहे अर्जा, प्रत्येक जोडप्याचं नातं वेगळं असतंय. बरोबर आहे कदम तुमचं. मलाच कळाना आता काय करावं आणि काय नाही ते. एक गोष्ट करू शकतो बघा अर्जा तू, एकदम सोपी. कोणती?
हिच्यावर विश्वास ठेवून बघ पूर्णपणे, मनात कुठली बी शंका न ठेवता. कदम काय बोलताय तुम्ही? अरे खरं कसं शक्य आहे? आणि आजपर्यंत ठेवून बघितलं की विश्वास नाही कुठं म्हणतोय मी. एक नाही 10 वेळा ठेवला विश्वास. ती कामाला जातो म्हणली, ठेवला विश्वास. ती डिलिव्हरीच्या शेवटच्या दिवसापर्यंत काम करत होती, तेव्हा पण ठेवला विश्वास. आणि तेव्हाच नाही, त्याच्या आधी 10 वेळा ठेवलाय. पण आता बी ठेव रे विश्वास. आपण कदम तिच्या वेडसरपणाला सपोर्ट केल्यासारखं होईल ना ते. अजिबात नाही अर्जा. अरे ती बाई आहे, शेवटी तिनं जन्म दिलाय. नाही कदम, सगळं मान्य आहे, पण माझ्या हातात होतं बाळ, गेलेलं बाळ. कधी कधी ना तू एवढा आडगा वागतो ना अर्जा. मीच आडगा वागतो. एवढं सगळं होऊन पण मीच आडगा वागतो. अर्जुनच आडगा वागतो. अर्जा हे बघा कदम, तुमचं तिच्यावर लय जीव आहे ना, मला भारी वाटतं. पण तिच्या नको त्या गोष्टीला सपोर्ट करत जाऊ नका तुम्ही. तिची बाजू घेत नाही मी. अरे मी तुला तिची बाजू समजून सांगतोय, कारण तू तुझंच खरं करायला लागलायस. आणि कदम, हे बघा, बाळ माझं पण घे, पण म्हणून बाळाचा आवाज ऐकू येतोय म्हणून बाळ जिवंत आहे असं म्हणत नाही परत. बाळ रडतंय. एवढा गोंधळ चालू आहे तिकडं, आणि तुला इथं कसं काय कळलंय बाळ रडतंय ते? हे तिचा संकेत आहे बाबा. अर्जा, ती जे बोलते ते खरं असेल तर? कदम, एवढी अप्पी चुकीची, 100% चुकीची. अर्जा अर्जा बंट्या पुढे राहायला काय माहिती. काय काय कशाला फोन केला? अरे बंट्या, इथं लई मोठा घोळ झालाय बघ. त्या आप्पीनं बाळाला दूध पाजलं. मग तू हे सांगायला मला आता इकडे बोलून घेतलंय का? अरे तिनं अंगावरचं दूध पाजलंय, आणि आता ती म्हणते की हे बाळ माझंच आहे म्हणून. काय सांगते साई? मग काय तर बाबा, विचार करून करून माझं डोकं पार फुटायची वेळ आली, म्हणून तर तुला बोलून घेतलं ना. ती आप्पी अजून कोणाला बोलली काय? नाही, ती तो अर्जा इथं बोलत होते. मग अर्जाने रागाने तिचा हात झटाकला आणि गेला निघून, आणि मग ती बसली होती रडत इथं. म्हणजे हे सगळं त्या अर्जाला पटलं नाही तर? नाही बहुतेक. मी त्याला सांगितलं ना तिला घरी पाठवून दे म्हणून. हा, मग झालाय. मग नको टेन्शन. अरे कसं टेन्शन नको घेऊ. तो सरकार बी माझ्या चौकशा करत होता. मला म्हणला की तुम्ही दोघांनी नवी कापडं का घातली आणि आता पुढे चालले तुम्ही. काय करू रे? आई, त्याचं नको टेन्शन घेऊ तू. एकदा का त्या अर्जाचा आईचा विषय काढला ना की ते गप बसते म्हातारा. पण त्या आप्पीनं कुणाला सांगितलं तर? नाही सांगणार आई, सोड ना. बंट्या, एवढं बी हलक्यात नको घेऊ बर का तू. अगं आई, मी हलक्यात नाही घेते. तेव्हा अर्जा आहे ना आप्पीला बरोबर गप करतोय. मला सांग, त्या दोघांची भांडणं झाल्यावर ती परत घरात आली का? ए मूड द्या, तुम्ही सिंबालाच प्रश्न काय विचारत असतो. एक तर विचार करून करून फार डोकं फुटायची वेळ आली माझी. अगं आलीच नसणार आहे, मी सांगतो ना. कारण त्या अर्जा पुढे ना आप्पीचं काहीच चालत नाही आई. हा, असं काय नाही. अरे त्याला जेलात पाठवायला कमी केलं नव्हतं तिनं. आई, तू आहे ना आता अति विचार करायला लागलीस. नको करू एवढा विचार. अरे पण ते मग काय करू? हे बघ, हे आपण जे काय केलंय हे कळलं तर काय होईल सांग ना. अरे तो अर्जा तर आपल्याला जित्ता सोडायचा नाही. आई, तुला आहे ना कळत नाही बघ. अगं त्या अर्जाला असंच वाटतंय की त्याचं बाळ मेलंय म्हणून, त्याच्यामुळे त्या आप्पीचं काय ऐकत नसतोय. आणि आता तर ते बाळ कायद्यानं स्वप्नील आणि रुपालीचं झालंय. त्याच्यामुळे त्या आप्पीला जरी कळलं असतं ना तरी ती काय करू शकत नाही. अरे पण ती कलेक्टर आहे ना. त्या असू दे की कलेक्टर तर फिलेक्टर असू दे, उद्या तिला जरी कळलं ना तरी ते आपल्यापर्यंत पोहोचणार कशी सांग की. तो डॉक्टर लोक ते गेले सोडून सगळे, आणि ती दीपान तो अण्णा असते इकडे फलटण. मलाच माहित नाही कसं कळणार तिला. ते बी बराबर आहे. मग जा, तू जाऊन जाऊ. ऐक ना बंट्या, मला ना तिकडं घरी जाऊशीच वाटत नाही. मी तुझ्या घरी झोपायला येऊ का? गप आहे आई, तू घरी येशील लगेच बाटली मागशी. आता रातची कुठं आणू बाटली? जा जाऊन झोप. नाही मागणार मी. गप आहे, नाही मागणार मी. आणि मला एक सांग, आता आपण एवढे सगळे कांड केले, त्याचा एक तरी पुरावा सोडलाय का? कुठं सोडलाय का? नाही. मग जा जाऊन झोप. ऐक ना बंट्या, ऐक ना, फिक ना, काय नाही, जाऊन झोप जा. मी चाललो आता झोपायला. मला बंट्या जा. नाही, पण बंट्या म्हणतो ते खरं आहे. आम्ही कुठलेच पुरावे माग ठेवले नाहीत. वा रे वा, शान आहे बाया माझं लेकरू. कसा झोपलाय बघ एकदा. एकदम गाढ झोपलाय. पण
पण मला एक प्रश्न पडलाय. असं कसं? म्हणजे अहो म्हणजे यावेळेला उठतो ना तो, भुकेची वेळ आहे ना त्याची, परत भूक लागते त्याला. अगं मगाशी पोट भरलं असेल त्याचं. म्हणजे त्याला काही झालं असेल तर. रुपाली शांत हो बघू तू. एवढा आनंदात दिवस काढलाय आपण आज आणि तू. म्हणून तर भीती वाटते मला. आपल्या आयुष्यात जरा काही चांगलं झालं की लगेच परत. रुपाली अशी भीती अजिबात मनात बाळगायची नाही. बघ एकदा त्याला जरा. बघ ना या ठिकाणी त्याला नुसतं असं गाढ झोपलेलं बघितलं ना तरी असं वाटतं की आपल्या सगळ्या चिंता, सगळी दुःख दूर पळून गेली आहेत. खरंच हो. आणि आज आपण बारसं केलं. अमोल स्वप्नील कदम. कधी विचार तरी केला होता का आपण असा? तेच तर. झालं ना सगळं व्यवस्थित? व्यवस्थित. आता तर मला माझ्या आयुष्यात काहीच नको. फक्त अमोलला लहानाचं मोठं करायचं, त्याला काय हवंय नको ते बघायचं आणि त्याला कसल्याच गोष्टीची कमी पडू द्यायची नाही. हा, आणि आणखी एक, असे भलते सलते विचार मनात आणायचे नाही त्या ठिकाणी. हा, आपला अमोल आपल्याला सोडून कुठंच जाणार नाही. खरे. रुपाली आज आपण केवढे कंटाळलोय कळतंय का तुला? हो, खरं तर आज खूपच दगदग झालीये. हो, आणि कितीही कंटाळा आलेला असला ना तरी मला उद्याच्या क्लासचं काम संपवल्याशिवाय अजिबात झोप घेता येणार नाही. नंतर गाढ झोप लागणार आहे. पण मला पण आज गाढ झोप लागल. हो, चला मग आवरूया. अमोलची आई. बर चला आवरूयात. अमोलचे बाबा. परत कशाला आलीस आप्पे तू? तुला माहितीये आप्पे रस्त्यावर झाला तेवढा तमाशा बास नाही का? अर्जुन, तमाशा काय तमाशा? मग काय तर त्या मनी मावशीला कळलं ना गरबर दंगा करेल ती. किती एवढ्या दिवसांनी घरातले चांगले आनंदाने नाचून झोपलेत. कशाला इस्कोट करतेस सगळ्याचा? अर्जुन, अरे माझं बाळ माझ्यापासून तोडलं गेलं होतं, तेही इतक्या दिवसांसाठी. त्याबद्दल काहीच बोलायचं नाही का तुला? ते बाळ तुझं नाही आप्पे. ते बाळ माझं आहे. हे बघ, तुला नसेल वाटत ना तर नको वाटू. मला वाटतंय की ते बाळ माझं आहे आणि यापुढे माझ्या आणि माझ्या बाळाच्या मध्ये कोणी येणार नाही. तू सुद्धा नाही. फारच सटकलीस का ग तू? तू सटकलायस अर्जुन. तुला कित्येकदा सांगून झाले, तुला कळत नाहीये का? आज आपल्या बाळाने पहिल्यांदा त्याच्या आईचं दूध पिलंय. मी तुला याआधी पण सांगत होत्या अर्जुन, मला पाना नाही फुटलाय, आज फुटला. आप्पे बास कर हे सगळं. तर डोकं फुटायची वेळ नाही माझी. तू बास कर. मी हे सिद्ध करून दाखवणार आहे की हे बाळ आपलंच. हे करण्यासाठी काय करायला लागलं माहिती तुला? तुला कळतंय का? दादा, वहिनी, घर, हे सगळं वातावरण आहे ना, सगळं बिघडल. आणि ह्यावेळी कायमचं बिघडलं, एवढं लक्षात ठेव. कसं काय बिघडेल? मी हे सगळं माझ्या बाळासाठी करतेय ना, मग का बिघडेल? आणि असंही या घरासाठी मी आतापर्यंत खूप काय काय करत आली आहे. हे घरासाठी केलेलं असं एक दिवस काढून दाखवशील ना असं वाटलं नव्हतं मला. आणि तू पण माझ्यावर असा अविश्वास दाखवशील असंही नव्हतं वाटत. अर्जुन, आपल्या दोघांचं नातं फक्त विश्वासामुळे आतापर्यंत तरलंय. तुला कळतंय? आपल्या दोघांचा एकमेकांवरचा विश्वास, आणि त्यामुळे आपण कित्येक गोष्टी हाणून पडल्या आहेत. हे माहिती आहे ना तुला? आपलं लग्न फक्त विश्वासाच्या बळावर झालं, माहिती आहे ना? आणि जेव्हा मला खरंच तुझी गरज आहे तेव्हा तू. मग काय करू? तुझ्या ह्या भाकड कथांवर विश्वास ठेवू? तुझ्यासारखं येडा बोलून फिरू? हे बघ, तुम्हाला वेडी मन, मूर्ख मन काय म्हणायचं ते म्हण, मला नाही फरक पडत. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हे बाळ माझे हे मी सिद्ध करून दाखवणार. आणि अजून एक, तू ना आता तो अर्जुन नाही राहिला. आपलं बाळ गेलंय असं तुला जे वाटतंय ना, त्यामुळे तू इतका भांबवलायस की तू त्या धक्क्यातनं बाहेरच पडत नाही. आणि हो, उपचारांची गरज मला नाही, तुला आहे. सॉरी, तुझ्यावर हात नाही उघडायला पाहिजे होता. खरंच सॉरी. ठीक आहे अर्जुन, माफ केलं मी. आणि अर्जुन, तू मला मारले असतस ना तरी मी तुला माफ केलं असतं, कारण आज या आईला पाना फुटलाय. तू इथं वहिनी येते, दादा येईल.
नीज माझ्या बाळा तुझा लारी चंदा मामा नीज रे नीज माझ्या बाळा तुझा लारी चंदा मामा. काय करत होतीस तू? बाळाला झोपवत होते. अर्जुन, हे बाळ माझं आहे आणि मी हे सिद्ध करून दाखवेनच.